सुप्रभातम. विशुद्ध तत्वज्ञान निर्माण करून स्वतःच्या कृतीनं अजोड आचरणाची जोड देणाऱ्या संत श्रेष्ठ एकनाथांनी गृहस्थाश्रमात राहून देखील ब्रह्मस्थिती अभंग राहू शकते हा आदर्श समाजाच्या पुढे ठेवला. 4 वर्ष झाली तरी नातवंडाचे पुत्र हरिपंडिताचे दर्शन झाले नाही म्हणून कायम नेत्रात कृष्णा कोयना धारण करणाऱ्या गिरिजा मातोश्री अखंड स्वतःशीच संवाद साधायच्यात. हरी बाळा, अरे तुझ्याशिवाय हा नाथवाडा मज उदास वाटतो रे. काशीला जाऊन तू काय साधलंस रे बाबा? तुझ्या विना माझा जीव खर तर टांगणीला लागलाय रे. त्यांचं हे अखंड स्वगत सरुधईनाथांना अस्वस्थ करायचं. रुसलेल्या हरीची समजूत काढून त्यास पैठणला परत आणण्याचं नाथांनी ठरवलं. पिता पुत्रांची भेट गंगामाईच्या साक्षीनं गंगा घाटावर झाली. हरी बाळा, अरे विद्वत्तेनं तू काशीत नावलौकिक मिळवलास, विद्वज्जनांमध्ये मान्य झालास, याचा मजला सार्थ अभिमान आहे हो. पण तुझ्या मातोश्रीचे मात्र डोळे तुझ्या वाटेकडेच लागले आहे बरं. अलीकडे तिची प्रकृती देखील ठीक नसते रे. तू आता माझ्याबरोबर पैठणास परत चल. बाबा, मी पैठणास येईन, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य कराव्याच लागतील आणि त्या मान्य केल्या तरच मी तुमच्या बरोबर येईन. तुम्ही मराठीत पुराण बिलकुल सांगायचं नाही आणि परांना तर अजिबातच घ्यायचं नाही. मान्य आहेत रे मला तुझ्या 2ही अटी. चल आता पैठणाला. आपण जिंकलो, पिताश्रींनी आपल्या अटी मान्य केल्यात या अहंकारानं हरी पैठणास मुलांसह परतला. पित्याच्या थोरवीचा मात्र त्याजला लगेचच प्रत्यय आला. नाथांच्या व्यासपीठावरून हरिपंडितांचे प्रवचन सुरू झाले. अत्यंत विनम्र भावानं नाथांनी श्रोत्यांची भूमिका पत्करली. हरिपंडिताचे प्रवचन विद्वत्ता प्रचूर असायचे, पण भावनेचा ओलावा मात्र त्यात अजिबातच नव्हता. जनता जनार्दनाला रुचेल, पचेल, आवडेल, आचरणात आणता येईल असं मात्र त्यात काहीच नव्हतं. नाथांच्या प्रवचनाला असणारी गर्दी हळूहळू ओसरू लागली. नाथांबद्दल वैरभाव बाळगणारे कोरडे वेदांतीच तेवढे श्रोते म्हणून शिल्लक राहिलेत. गर्दी आणखीनच कमी होत गेली. शेवटी नाथ आणि एक म्हातारी स्त्री एवढेच काय ते श्रोते उरलेत. आपण एवढे प्रकांड पंडित, काशीच नावलौकिक मिळवणारे, पण आपल्या प्रवचनाला लोक का बरं येत नाहीत हा प्रश्न हरिपंडितांना पडला. प्रवचन संपल्यावर ती म्हातारी काठी टेकीत पुढे आली. तिनं हरिपंडितांना नमस्कार केला आणि नाथांना प्रणाम करून अगदी आर्जवी स्वरात ती त्यांना विनवू लागली. नाथ महाराज, माझा संकल्प होता. काय संकल्प होता माऊली? महाराज, मजला सहस्र भोजन घालायचं होतं, पण घरधनी गेलेत आणि पुढं चोरानं सगळं नेऊन माझ्या घरी खडखडाट केला. संकल्प अपूर्ण राहा नको म्हणून मला आईनं सांगितलेलं शास्त्र आठवलं. आजी, तुमच्या मातोश्रींनी काय बरं तुम्हाला शास्त्र सांगितलं? नाथ महाराज, माझी आई म्हणायची, सत्पात्री भूदेवास भोजन घातलं की ते सहस्र भोजनाचं पुण्य अर्पण करतं. महाराज, नाही म्हणू नका. आपल्यासारखा महात्मा या भूतलावर शोधून सापडायचा नाही. कृपया माझ्याकडं आपण भोजनास अवश्य यावे. माऊली, मजला आपल्याकडे भोजनास अटीप्रमाणे येता येणार नाही बरं. आजींचा आर्जव ऐकून
हरिपंडितांचं देखील मन द्रवलं. आपल्या अटींमुळे बाबा नाही म्हणतायत हे ते जाणून होते आणि ते स्वतःच म्हणालेत, आजी, पिताश्रींना भोजन देण्याचा आपला संकल्प आहे ना, हरकत नाही. नाथ आपल्याकडे जेवायला येतील, पण एका अटीवर, तुमच्या घरी येऊन स्वयंपाक मात्र मी रांधेन आणि पत्रावळी देखील मीच उचलेन. चालेल बाबा, माझा संकल्प पूर्ण होणं महत्वाचं. ठरल्याप्रमाणे हरिपंडितांनी त्या आजींकडे जाऊन स्वतः स्वयंपाक केला आणि नाथांना पत्रावळीवर भोजन वाढलं. भोजन मंत्र म्हणून नाथांनी भोजनास सुरुवात केली. भोजन झाल्यावर तृप्तीची ढेकर देखील दिली. अन्नदाता सुखी भव म्हणत पत्रावळीला नमस्कार करून ते उठलेत. हरिपंडितांनी पत्रावळ उचलली आणि ती बाहेर टाकण्यास गेलेत. परत आले तर तशीच उष्टी पत्रावळ तयार. ती उचलून बाहेर टाकून परत आल्यावर परत तिसरी पत्रावळ तिथेच तयार. चौथी, पाचवी, सहावी असं करत करत सहस्त्र पत्रावळी उचलून हरिपंडितांची पाठ आणि कंबर चांगलीच दुखू लागली. पंडित थकलेत. पिताश्रींचा अधिकार त्यांना कळला. पित्याचे चरण अगदी घट्ट पकडून त्यांनी पश्चातापांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाबा, तुमच्या ह्या अजाण कोकराला आपण कृपया क्षमा करा बरं. त्याच्या अभिमानाचा, अहंकाराचा पूर्णत्वानं पराभव झाला होता. हरिबाळा, उठ आता. आजपासून तुझ्या शास्त्राभ्यासाला भक्तीची, माणुसकीची जोड असू दे रे. बुद्धीनं ज्ञान संपादन करता येईल रे, पण विशुद्ध ईश्वर भक्तीनंच आनंदाचं घबाड हाती येतं, हे मात्र लक्षात ठेव. ह्या प्रसंगानंतर हरिपंडित नाथांच्या आज्ञेतच राहिलेत. पुनश्च नाथवाड्यात नाथांची कीर्तनं सुरू झालीत. सकल जातीच्या जमातीच्या जनांचा हल्लकल्लोळ सुरू झाला. लोकगंगेचा ओघ वर्धिष्णूच होत गेला. नाथांच्या वाकगंगेत केवळ हरिपंडितच नव्हे तर त्यांची तिन्ही पुत्र प्रल्हाद, मेघश्याम आणि धाकटा राघव नाथांच्या कीर्तन सेवेत तत्पर आणि तल्लीन झालेत. गिरिजा मातोश्रींना परमानंद झाला. अवघा नाथवाडा आनंदून गोविंदून गेला. नाथांची ज्येष्ठ कन्या गोदा, जिला नाथ प्रेमभरानं लीला असं म्हणायचे, हिचा पुत्र मुक्तेश्वर मुदगल हा जन्मजात मुका होता. त्याच्याकडे बघून लीला फारच कष्टी व्हायची. एक दिवस तिनं नाथांकडं हट्टच धरला. पिताश्री, तुमच्या लाडक्या लीलेनं पतीचं बाहेर ख्यालीपण आणि नंतर संन्यास ही दोन्ही दुःख पचवलीत, पण माझ्या लेकराच्या मुक्तेश्वराच्या मुकेपणाचं दुःख आता मला सहन होत नाही. कृपा करून माझ्या या मुक्या लेकराचं आपण उद्धरण करा. तुमच्या छायाछत्रात याचं आयुष्य उजळून निघो. सहृदयी नाथांचं मन द्रवलं. त्यांनी अगदी स्नेहभरानं मुक्तेश्वरांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि त्यास बोलतं केलं. लीला, अगं, तुझा हा पुत्र श्रेष्ठ मुक्तेश्वर कवी म्हणून नावलौकिक मिळवेल हो. पुढे या लोकनायक कवी मुक्तेश्वरानं श्लोकबद्ध रामायण, भारत आणि भागवत करता म्हणून ख्याती मिळवली. लक्षावधी जनता जनार्दनाच्या मनात श्रद्धेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या, किंबहुना जनता जनार्दनाच्या जागरणासाठीच जगणाऱ्या, जनहिताचा कळवळा असणाऱ्या संत श्रेष्ठनाथांना आणि त्यांच्या श्रीगुरु श्री जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.